हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारीला जोरदार सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे यंदा त्र्यंबकेश्वर हे मुख्य आकर्षण ठरत असल्याचं पाहायला मिळत असून नुकताच ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला अ वर्गाचा दर्जा सुद्धा प्राप्त झालाय। विविध विकास कामांसोबत त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी उभारल्या जाणाऱ्या दर्शन पथामुळे आगामी काळामध्ये त्र्यंबकेश्वर नगरीचं रूपडं पालटणार आहे। या दर्शन पथासाठी नुकतेच 249 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मंजुरी दिली आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने सुद्धा जोरदार तयारी सुरू केलेली आहे। विशेष म्हणजे यंदा त्र्यंबकेश्वर हे मुख्य आकर्षण ठरणार आहे। नुकताच ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला अ वर्गाचा दर्जा सुद्धा मिळालाय। एकूणच या सर्व नियोजन आणि आव्हानाबाबत मुख्याधिकारी श्रीया देवचक्के यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। 2026-27 या काळामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा पार पडणार आहेत। दरम्यान प्रयागराजच्याच धर्तीवरती हा कुंभमेळा यशस्वी करण्याचा भव्य दिव्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वर हे खरं तर यंदा मुख्य आकर्षण असं ठरतंय। त्र्यंबकेश्वरमध्ये आपण बघितलं तर कॉरिडॉर असेल किंवा इतर मोठे देखील प्रकल्प हाती घेतले जात आहेत। कुशावर्ताचा देखील एक ऐतिहासिक असा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। दरम्यान त्र्यंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आहेत प्रशासक देवचक्के मॅडम, त्याच्याशी आपण बोलूयात। खरं तर एका महिलेवरती यंदा या कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी असंच म्हणावं लागणार आहे। मॅडम, काय आता मोठं आव्हान खरं तर आहे? त्र्यंबक शहर हे फार छोटं शहर आहे, एका बशीसारखं शहर आहे। त्यामुळे आम्हाला ज्या काही सगळ्या विकास योजना करायच्या आहेत त्या याच्यामध्येच करायच्या आहेत आणि कुंभमेळा हा तर खूप मोठं आव्हान आहे आमच्या पुढे। पण वर्षभर आमच्याकडे जे भाविक येतात त्याचप्रमाणे इथले नागरिक या सगळ्यांसाठीच्या मूलभूत सेवा सुविधा या ठिकाणी आपण कन्सिडर केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छता, पाणी पुरवठ्यापासून सगळ्या गोष्टी आहेत। त्याचप्रमाणे शहराची जी काही विकास कामं आहेत ती सुद्धा याच्यामध्ये आपण हाती घेत आहोत। आणि सर्वात मुख्य म्हणजे की कुंभमेळ्यामध्ये जी आपल्याकडे खूप मोठी गर्दी येते आणि कुशावर्तावर मुख्यत्वे करून स्नान करण्यासाठीचं त्यांचं नियोजन असतं, परंतु आता आखाड्याच्या सर्वच साधू महंतांनी त्याचप्रमाणे महामंत्रीजींनी वगैरे सगळ्यांनीच एकमुखाने असा निर्णय घेतलेला आहे की आपण शहरातले जेवढे काही घाट आहेत नदीच्या भोवतीचे ते सुद्धा आपण एकदम चांगले करणार आहोत की ज्या ठिकाणी सर्व भाविकांना स्नान करण्याचा त्या ठिकाणी आनंद घेता येईल। आणि मॅडम, अजून एक निर्णय आहे की कॉरिडॉर आपण करणार आहेत। 249 कोटी आराखड्याला मंजुरी देखील मिळालेली। हा कॉरिडॉर नक्की कसा असणार आहे? कॉरिडॉर म्हटल्यानंतर लोकांच्या मनात फार मोठी भीती असते की आपले घरदारं सगळे तुटतील आणि मग त्या ठिकाणी कॉरिडॉर बांधला जाईल, पण असं नाही। तर आपल्याला भाविक जे सद्यस्थितीमध्ये उन्हामध्ये राहतात, पावसामध्ये उभे राहतात, तर या भाविकांची आपण एकत्रितपणे एकाच ठिकाणी दर्शन व्यवस्था करणार आहोत की जी पूर्णपणे त्यांना सगळ्याच गोष्टीने सुखकर असणार आहे। पिण्याच्या पाण्यापासून ते तुम्हाला वॉशरूम, अगदी चप्पल ठेवणे, लॉकर रूम पासून सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहेत। म्हणजेच भाविक आपल्या ठिकाणी श्री त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन सुखाने या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देऊन बाहेर जाईल अशी आपण व्यवस्था त्या ठिकाणी करतोय। किती भाविकांना याचा फायदा होईल, त्यांना सोयीसुविधा मिळतील आणि जर सांगायचं झालं तर ठिकाण कोणकोणते, कॉरिडॉर कसं होणार? आता याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहोत की मंदिरातर्फे एक दर्शन बारी तयार करण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी साधारणतः 2 ते 2.5 हजार भाविक एका वेळेला थांबू शकतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी आहे। परंतु बाहेर जेव्हा या व्यतिरिक्त आपल्याकडे गर्दी होते तर अगदी 3-3, 3.5 किलोमीटरपर्यंत लाईन जाते। तर आपण हा जो दर्शन पथ घेणार आहोत एकाच वेळी 8 लाईनमध्ये त्या ठिकाणी भाविक उभे राहू शकतील। साधारणतः 10,000पर्यंत भाविक या ठिकाणी उभे राहू शकतील। आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याला जे मंदिराच्या उत्तरद्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे दुकानं दिसतात आणि मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये तर ती जागा आपल्याला रस्ता म्हणूनच तो एक परतीचा मार्ग म्हणून राहील आणि त्याच्या शेजारी जे काही 2-4 कन्स्ट्रक्शन्स आहेत की ज्या आपल्याला खूप मोठे नाही, तर त्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी आपण हा पूर्णपणे दर्शनपथ बनवणार आहोत। मॅडम, एक शेवटचा प्रश्न की आता गोदावरी प्रदूषण मुक्त होणार आहेत,
काही अतिक्रमण काढले ते असं देखील कुंभमेळा मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. नक्की कसं आता आपण हे, कारण हे देखील एक मोठं आव्हान असंच म्हणालं नाही गोदा प्रदूषण मुक्त करणं. नद्यांचं प्रदूषण हा आपल्या पुढचं खूप मोठं आव्हान असतं. परंतु मला नक्कीच सांगायला याच्यामध्ये आनंद होईल की आपल्याला राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमध्ये STP म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन हा मंजूर झाला आणि त्याचं आपलं काम हे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या शहरातलं जे काही सिवर आहे, जे काही आपलं सांडपाणी आहे ते पूर्णपणे या सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जाईल आणि त्याच्यावर पूर्णपणे प्रक्रिया होऊन शुद्ध असं पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरायला मिळणार आहे. बरं, 12 महिने कशी ती वाहत राहील किंवा ते अतिक्रमण कसं काढणार? आता या ठिकाणी जे आपल्या इथे गोदावरी नदीवरचं कॉन्क्रीट आहे त्यावर सद्यस्थितीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये भाजी मंडईवाले बसतात. परंतु आपल्याला त्यांच्यासाठी एक पर्यायी जागा आहे, त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी भाजी मंडई मोठी बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करणार आहोत. आणि जे आत्ता गोदावरी नदीवरचं स्लॅब काढणं या सगळ्या गोष्टी आहेत या माननीय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इरिगेशन डिपार्टमेंट बरोबर आपण सहकार्य करणार आहोत. एकंदरीतच आपण बघत आहोत की कुंभमेळ्याचं अशा प्रकारे मायक्रो प्लॅनिंगच खरं नगर परिषदेच्या वतीने देखील केलं हे जात आहेत आणि एक मोठं आव्हान खरं तर आहे. मात्र हा कुंभमेळा जो आहे तो यशस्वीरित्या पार पडेल यासाठी सरकार असेल, प्रशासन असेल, ते पूर्ण तयारीनिशी खरं तर यासाठी कामाला लागलेलं आहे. कॅमेरामॅन के पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, त्र्यंबकेश्वर.